गेल्या काही वर्षांमध्ये देशभरातून लाखोंच्या संख्येनं मुली आणि महिला बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या। याची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्यानं देशातील मुली आणि महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत नियम 377 अन्वये हा मुद्दा उपस्थित करत संबंधित आत्ताची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली। या संदर्भात राज्यनिहाय आकडेवारी केंद्रीय गृह मंत्रालयानं संसदेसमोर ठेवावी आणि तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र करावी आणि त्या संदर्भातील पारदर्शक अहवाल सादर करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। अल्पवयीन असतील किंवा महिला असतील या सगळ्यांना शोधण्याकरता स्पेशल मोहिमा या आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत। त्या संदर्भात स्पेशल स्क्वॉड्स आपण तयार केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आता प्रत्येक पोलीस स्टेशनचं ज्यावेळेस आपण मार्किंग करतो त्या मार्किंगमध्ये विशेषतः महिलांवरच्या गुन्ह्यांसोबत ज्या बेपत्ता झालेल्या महिला आहेत त्यांना किती शोधलं याच्या आधारावर आपण त्यांचं रँकिंग जे आहे ते रँकिंग करतो। त्यामुळे मला असं वाटतं की शासनाचं याच्याकडे लक्ष आहे, ही परिस्थिती सुधारते आहे, ही अजून सुधारली गेली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। भारतात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर। 2023 मध्ये देशात 3.25 लाखांवर महिला बेपत्ता। राज्यात सरासरी 70 मुली महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी। देशभरातील महिलांची सुरक्षितता ही एक गंभीर चिंता झाली आहे। देशाच्या विविध भागांमध्ये लैंगिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत। लाखोंच्या संख्येने मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत। केंद्र सरकारने बेटी बचाव बेटी पढाओचा नारा दिला, पण आत्ताची महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची आणि बेपत्ता होण्याची आकडेवारी पाहिली तर याच नाऱ्याला हरताळ फासला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या अहवालानुसार 2023 मध्ये देशात 4,84,584 व्यक्ती बेपत्ता झाल्या। त्यात 3,24,763 महिलांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले। इतक्या मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता होण्यामागे मानवी तस्करी, लैंगिक शोषण आणि संघटित गुन्हेगारी ही कारणे असल्याचं खासदार सावंत यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,57,000 या महिला आणि बालिका अद्यापही लापता आहेत। त्यांचा पत्ता लागत नाही, काही मिळत आहेत पण काही मिळत नाही आणि हा गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे आहे। परदेशात विकल्या गेल्यात का, त्यांचा खून झाला का, त्यांच्यावर अत्याचार झाला का? कारण आता राज्य हे सगळ्या बाबतीमध्ये संरक्षण करण्यामध्ये हे कमी पडत आहे। हे आता काही लपून राहिलेलं नाही, पुन्हा अशा घटना होणार नाहीत यासाठी कडक उपाययोजना केल्या पाहिजेत असं आमचं मत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे। या संदर्भात आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींमध्ये सर्वाधिक प्रमाण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात आहे। 2023च्या अहवालानुसार 2019, 2020 आणि 2021 या वर्षांमध्ये इतर सर्व राज्यांमध्ये देखील मुली आणि महिला हरवण्याच्या सर्वाधिक प्रकरणांची नोंद झाली आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशभरात मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे। हा सर्व मुलीच्या जे आपण इथे रोहिंग्या बांगलादेशी आणि देशविरोधी ताकदान इथे प्रोत्साहन देता त्याचा परिणाम आहे। लहान मुलांचं ट्रॅफिकिंगची संख्या ही काही ठिकाणी सातत्याने वाढत असताना एक कुठेतरी मोडस ऑपरेंडी याच्यामध्ये आहे, हे मी सभागृहाच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं। कायद्याच्या जे सेक्शन्स आहेत त्यांचा आधार घेऊन पळवाटही केली जाते आणि त्याच्यामध्ये कोणालाही कायद्याचा आधार घेऊन पळवाट काढता कामा नये। ह्युमन ट्रॅफिकिंगचा कायदा अजून कठोर व्हावा याची मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली आणि त्या संदर्भातली योग्य कारवाई हे राज्य शासन करेल असं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांना, अल्पवयीन मुलांना आणि लहान मुलींना अशा प्रकारे गायब होणं हे खूप धक्कादायक आहे
मुख्यमंत्र्यांनी त्याची कारणं दिलेली आहेत की आम्ही शोध आणखीन मुस्कान अशा 2 टीम्स केलेल्या आहेत आणि त्याने एक आकडेवारी दिलेली आहे की अमुक अमुक ह्यांना आम्ही परत आणलेलं आहे. पण प्रश्न असा आहे की नुसतं परत आणून त्यांना नेलं होतं कोणी हे महत्त्वाचं आणि त्यांना कुठून परत आणलं, कोणाच्या ताब्यातून परत आणलं ह्याच्यावर फार काही प्रकाश टाकला नाही आहे. ह्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे की आम्ही त्यांना आणलं, ती चांगली गोष्ट आहे, अभिनंदन, पण त्या गेल्या कुठे होत्या त्याची पण मला असं वाटतं कारण मीमांसा होणं आणि महाराष्ट्र जनतेला कळणं खूप गरजेचं आहे. देशातील कुप्रसिद्ध निठारी प्रकरणानंतर बेपत्ता मुलांच्या मुद्द्यावर आणि त्यांच्या गांभीर्यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बेपत्ता मुलांच्या मुद्द्याची दखल घेतली आणि आता वेळोवेळी त्यावर मार्गदर्शक तत्वे आणि निर्देश जारी केले जात आहेत. या दरम्यान अधिकृतपणे नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. NCRBच्या आकडेवारीनुसार 2008 ते 2022 दरम्यान दरवर्षी बेपत्ता मुलांच्या प्रकरणांमध्ये जवळजवळ 100 पट वाढ झाली आहे. हा महाराष्ट्राचा पण विषय आणि केंद्राचाही विषय, याच्यावर आम्ही एक स्पेशल डिस्कशन मागितलं आणि डेटा मागितलाय. त्यामुळे महिन्याभरात आमची जेव्हा कमिटी परत बसेल त्याच्यामधून आम्हाला पण माहिती मिळेल की होम डिपार्टमेंट याच्याबद्दल काय करतंय आणि काय पुढे हे थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे. एकूण बेपत्ता महिला मुली 37,695, अल्पवयीन मुली 18 वर्षांखालील 4,096, सज्ञान महिला 33,599. दररोजचे प्रमाण राज्यात सरासरी 70 मुली महिला बेपत्ता होतात. या संदर्भातील विविध संस्थांनी केलेल्या पाहणीनुसार भारतात बाल तस्करीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे गरिबी आणि वंचित समुदायांसाठी संधीचा अभाव. यामुळे असुरक्षित कुटुंबे निराशेत ढकलली जात आहेत. या असुरक्षित पार्श्वभूमीतील मुले बेपत्ता होण्याचा, अपहरण होण्याचा आणि तस्करी होण्याचा धोका जास्त असतो. घरगुती छळ, घरी स्वातंत्र्याचा अभाव, सामाजिक संवादाचा अभाव आणि तणाव ही मुले घराबाहेर पळून जाण्याची संभाव्य कारणे असू शकतात. याचा सारासार विचार करून त्यावर सरकारने धोरणात्मक निर्णय घेत तातडीने उपाययोजना राबवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. ज्या मुली किंवा महिला बेपत्ता आहेत त्यांना शोधण्यासाठी यंत्रणांनी अधिक सक्षम आणि सतर्क होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.